मित्रांनो, आमचे व्हिडिओ बघण्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आयकॉन आहे ते प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला आमच्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मिळतील. आणि आमचा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. थँक यू. कसे आहात मित्रांनो? मजेत ना? आणि अशाच मजेत राहा. पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या मालवणी लाईफ या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, हातातले इक्विपमेंट्स आणि थंबनेलवरनं देखील तुम्हाला कळलं असेल की आजचा व्हिडिओ काय स्पेशल आहे. आज आपण चाललो आहोत स्पेशल ट्रॉलिंगला, समुद्रामध्ये चाललेलो आहोत. आणि माझ्याबरोबर समीर आहे, कॅमेऱ्याच्या मागे हरिभाऊ आहे. हरिभाऊ नंतर तुम्हाला दिसेलच. आणि स्पेशल ह्या गोष्टीसाठी की सुरमई जो मासा आहे तो सुरमई मासा समुद्राच्या जवळ आला आहे आणि तो कदाचित आपल्याला या ट्रॉलिंगला कॅच होऊ शकतो. त्याच्यामुळे आम्ही रॉड फिशिंग करणार आहोत आणि त्याच्याबरोबर सगळे इक्विपमेंट्स घेतलेले आहेत. तंगूस आहेत, रॉड आहेत, ट्रॉलिंग रॉड आहे आणि ट्रॉलिंग मशीन देखील आहे. आणि ही अशी ट्रॉलिंग मशीन असते आणि जेव्हा तुम्हाला खेचायचा असेल मासा तेव्हा ही रोल करायची असते. ही ट्रॉलिंग मशीन आहे. त्याच्यानंतर रॉड फिशिंगची मशीन पण देखील वेगळी आहे. वेगवेगळे रॉड्स आहेत आपल्याकडे. तर हे सगळे इक्विपमेंट्स घेऊन आणि आर्टिफिशियल बेट आहे आपल्याकडे जो फिशला कॅच करण्यासाठी आपण वापरणार आहोत. चला तर मग जाऊया आपण ही फिशिंगची मजा बघायला. मित्रांनो, आता संध्याकाळचे म्हणजे दुपारचे 4 वाजलेले आहेत आणि ऊन देखील आहे, सूर्यवर आहे आणि आपण निघणार आहोत आता फिशिंगसाठी. माझ्या हातात हा हुक पण आहे. जेव्हा मासा खेचल्यानंतर बोटीच्या जवळ येतो तेव्हा या हुकच्या साहाय्याने त्याला वर काढायचं असतं. आता बोटीकडे आलो आहोत. आपली नेहमीचीच बोट, समीरची बोट आहे. समीर पोयरेकर मगाशी तुम्ही बघितलंच की तो आपल्याबरोबर आहेच. हरिभाऊ आहेत. हरिभाऊ, सो सगळ्यांचे लाडके हरिभाऊ देखील आहेत. कारण या ट्रिप हरिभाऊ शिवाय होऊ शकत नाही, कारण तो सुपर स्विमर पण आहे आणि उत्तम तांडेल आहे जो बोट हँडल करू शकतो. तर हरिभाऊ या फिशिंगच्या सगळ्या व्लॉगमध्ये असणारच, यापुढे देखील असणार. बघूया तर आता मजा काय आहे. सो बोटीमध्ये फ्यूल भरतायत. तोपर्यंत मी तुम्हाला आर्टिफिशियल बेटची माहिती देतो. गेल्या व्हिडिओमध्ये पण मी दिलेली, पण तो छोटा बेट होता त्याच्यामुळे कदाचित तुम्हाला कळलं नसेल. तर हा असतो असा आर्टिफिशियल मासा आहे. त्याला खाली या गऱ्या आहेत आणि हा मासा साधारण बोटीपासनं आपल्याला 20 ते 30 मीटर लांब ठेवायचा आहे किंवा त्यापेक्षा अधिक ठेवला तरी चालेल. आणि जेव्हा तुम्ही हा मासा लॉक करून ठेवता आणि बोट रनिंग करायची आहे, बोट चालू ठेवायची आहे, जेव्हा बोट रनिंग असते तेव्हा हा मासा बोटीच्या मागून असा चालतो. आणि जेव्हा मोठा मासा त्याला कॅच करायला येतो, जेव्हा त्याला बाईट करतो, तेव्हा ह्या ज्या गऱ्या आहेत ह्या त्याला अँकर होतात आणि त्यात तो मासा फसतो. आणि अशा प्रकारे आपण मोठा मासा या आर्टिफिशियल बेटद्वारे कॅच करू शकतो.
समुद्रात फिशिंग करणं ही काही खायची कामं नसतात. अशा लाटा असतात अचानक वाढणाऱ्या हवेमुळे, आणि मी केवढा हलतोय माझं मला माहिती आहे. तरी मी गिम्बल वापरत असल्यामुळे कॅमेरा स्टडी आहे, आणि ह्या सगळ्या कठीणाईंना तोंड देऊन हे मच्छीमार समाज मासे पकडायला जातो, मेहनत करतो, आणि तुम्ही स्वस्त मासे असले तरी बार्गेन करून खाता. तर जेव्हा तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी बघाल की किती त्रास भोगावा लागतो या सगळ्या लोकांना. काही वेळेला कॅच करायला जातात फिशिंगसाठी, 2-2, 3-3 दिवस मासे देखील मिळत नाहीत. तर अशा बऱ्याच व्यथा आहेत या मच्छीमारांच्या, ज्या लोकांसमोर मांडल्या पाहिजेत. आणि तुम्ही अशा मच्छीमारांना खरंच सहकार्य करा. जे जसा शेतकरी शेतात कसतो तसाच समुद्रात मच्छीमार असतो, तोही तुमच्यासाठी काम करतो. तर त्याची देखील काळजी तुम्ही घेतली पाहिजे. बराच वेळ आपण फिरतो आहोत. आपण आलेलो साधारण 4 वाजता आलेलो, आणि आता वाजलेत 5 वाजलेत. तास सव्वा तास झाला आहे, पण अजूनही एकही कॅच झालेला नाही आहे. याच प्रतीक्षेत आहोत की सुरमई नसली तरी चालेल, पण दुसरा कुठलाही मासा, तांबोशी असू दे, कोकर असू दे, हा जर मासा कॅच झाला तर आणि थोडी मजा येईल आपल्याला, आणि तुम्हाला फिशिंग कशी होते हे देखील दाखवता येईल. अशा प्रकारे समीरला एक कॅच झाला आहे. आणि समीरला कोकर मिळालेली आहे, कोकर कॅच झालेली आहे. आता तुम्हाला एक्झॅक्ट कळत असेल की मासा कसा अँकर होतो आणि कसा खेचला जातो. आता कोकर मासा आहे, आणि एक्झॅक्ट तुम्हाला आता कळेल हा पीस केवढा आहे, कसा अँकर झाला आहे. मित्रांनो, एक कोकर पकडून आता परतीच्या प्रवासाला निघालो आहे. अंधार होतं चालला आहे, 6:30 वाजले. एकच कोकर कॅच झाली आहे, पण तुम्हाला कळलं असेल की कसे मासे पकडले जातात, किती रिस्क असते समुद्रात आल्यानंतर. इथे रिस्क काहीच नाही आहे. होप तुम्हाला हा व्हिडिओ छोटा असला तरी आवडला असेल. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि असे छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येईन. तोपर्यंत बाय बाय, देव बरे करू.